brought to you by Palvi Agrico. अजितदादाचा बालेकिल्ला म्हणून ज्या पिंपरी चिंचवडला म्हणवलं जात होतं तिथं अजितदादांना मेजॉरिटीच्या जवळ सुद्धा जाता आलं नाही. जेवढ्या जागा होत्या त्याच्या अर्ध्यावरती ते राहील आणि ती सल अजितदादांना आजही आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर आणि आझमभाई आज भाजपमध्ये नाहीत या पार्श्वभूमीवरती महेश लांडगेंना टार्गेट करणं हे अजितदादांच्या दृष्टीने योग्य भूमिका होती. आम्हाला मतं द्या नाही तर तुमची घरं पाडू अशा प्रकारचा तो इशारा ब्लॅकमेलिंग थोडक्यामध्ये. रोहित पवार दिसले, त्याच्यानंतर अमोल कोल्हे इथं ठाण मांडून होते. सुप्रिया सुळेंनी राज्यभर दौरे केले, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत हा त्यांना जो संदेश द्यायचा होता तो दिलाय. अजित पवार मुळात राष्ट्रवादीची सत्ता त्या काळात गेली, त्याचं कारण बेसिक ते भ्रष्टाचार आहे. 70 लाखाचं मशीन 3.25 कोटीला खरेदी केलं HBOT. अजित पवार एकटेच पडलेले दिसत होते की स्थानिक कुठलेही नेते महेश लांडगेंवरती तुटून पडताना दिसले नाही. महेशदादांनी वेगळा मांडला, शंकरशेठ जगतापांनी वेगळा मांडला. प्रशासकीय राजवटीमध्ये झालेली प्रचंड 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 लूट ही भाजपच्या मुळावर येणार आहे. महेश लांडगेंच्या मदतीला भाजपचे कोण जात नाहीयेत, कारण अजित पवारांना पण कोणाला अंगावरती घ्यायची इच्छा नाहीये. भाजपचीच लोक सुद्धा महेशदादा मदत करत नाही का असं यावरून दिसतंय. याच्यावर क्रॉस वोटिंग होऊ शकतं अनेक प्रभागामध्ये, जसं की आपण चिंचवड गावामध्ये बघतोय. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी अवघ्या काही तासात मतदान होणार आहे, परंतु त्याआधी शेवटच्या दिवशी नेमकं कोण आघाडीवर होतं ते बघणारच आहोत. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत आहे. महेश लांडगे असतील, त्यांनी अरे तुरे केलं आणि त्यानंतर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं, त्यानंतर असे बरेच मुद्दे जे आहेत ते रंगले आणि शेवटच्या दिवशी हीच परिस्थिती होती. जी महानगरपालिका आहे यामध्ये कोण सरस ठरलं आहे, कोण किती प्रचार केला आहे, कुणी किती सभा घेतल्या आहेत या संदर्भात बोलणार आहोत. मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. शेवटचा दिवस फार महत्त्वाचा असतो. शेवटच्या दिवशी अगदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी आले आणि सभा घेतल्या. अगदी ऐनवेळी रोड शो रद्द करावा लागला, तो भाग वेगळा. शेवटच्या दिवशी त्यांनी महेश लांडगे यांच्यावरतीच टीका केली. शेवटच्या दिवशीच असं नाही म्हणता येणार. सुरुवातीपासून अजित पवार यांच्या टीकेचा रोख हा महेश लांडगेंवरती होता, कारण अजित पवारांना माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि आझम पानसरे यांच्यामुळेच केवळ 2017च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावली गेली आणि ती भाजपकडे गेली. आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर आणि आझमभाई आज भाजपमध्ये नाहीत या पार्श्वभूमीवरती महेश लांडगेंना टार्गेट करणं हे अजितदादांच्या दृष्टीने योग्य भूमिका होती. मात्र नंतर या टीकेला अतिशय विचित्र वळण लागलं आणि ही टीका खालच्या स्तरावरती गेली. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत याची जाणीव न ठेवता मग महेश लांडगेसुद्धा पैलवान असल्याच्या थाटामध्ये खालच्या स्तरावरती उतरले. अरे तुरेची भाषा त्यांनी केली आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या मदतीला, महेश लांडगेंच्या मदतीला कोणी जात नव्हतं. आणि दुसरीकडे अजित पवार एकटेच पडलेले दिसत होते की स्थानिक कुठलेही नेते महेश लांडगेंवरती तुटून पडताना दिसले नाही. याचं कारण महेश लांडगे हे अनेक लोकांचे मित्र आहेत, राष्ट्रवादीमध्ये एकत्र काम केलेले असल्यामुळे. दुसरी गोष्ट, अनेकांना भाजपची आणि महेश लांडगेंची भीती वाटते, कारण भाजपकडे इन्कम टॅक्स विभाग आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा आहेत, निवडणूक यंत्रातही ते गडबड करू शकतात. अशा भीतीने ग्रासलंय विरोधकांना. राष्ट्रीय पातळीवरची नेतेही तसंच म्हणतायत. त्याच्यामुळे महेश लांडगेंच्या विरोधात तेही कोणी बोलत नाही अजितदादांच्या राष्ट्रवादीतले. आणि इकडेही परिस्थिती आहे की महेश लांडगेंच्या मदतीला भाजपचे कोण जात नाही आहेत, कारण अजित पवारांना पण कोणाला अंगावरती घ्यायची इच्छा नाही आहे. या परिस्थितीत फक्त बावनकुळे मदतीला गेलेले दिसले महेश लांडगेंच्या खऱ्या अर्थाने. कारण बावनकुळेंनी पुण्यामध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अजित पवारांनी त्यांच्यावरती झालेले 70,000 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप अजूनही कायम आहेत हे विसरू नये. रवींद्र चव्हाणांनी थोडंसं सॉफ्ट सांगितलं की अजितदादांच्या पायाखालची वाळू सरकते. अपेक्षित असं होतं महेश लांडगेंना की आता देवाभाऊ पण तुटून पडतील अजितदादांवरती, पण देवाभाऊला काही पिंपरी चिंचवडचा महापौर व्हायचं नाही आहे. राज्यामध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद चालवायचं आहे आणि ते अजितदादांच्या सोबतीने चालवायचे. त्याच्यामुळे देवाभाऊंनी सांगितलं की सबुरीने घ्या, आपली कामं बोलतात, आपली कामं बोलत असल्यामुळेच हा त्यांचा त्रागा आणि चिडचिड होती आहे. ते टीका करतायत, ते रागावतायत, म्हणून तुम्ही रागावू नका, अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं. आणि सर्वसामान्य माणसाला सुद्धा हे माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपला जागा कमी पडल्यानंतर
ते दोघंही एकत्र होणार आहेत. अजितदादांच्या विरोधात फडणवीसांना बोलता येत नाही कारण ते मंत्रिमंडळात आहेत, म्हणून महेशदादांना त्यांनी बोलायला लावलं आहे का? आणि दुसरी गोष्ट, जर बोलायला लावलं नसेल, कारण का की मंत्री ते दोघंही मित्र आहेत. आपण पाहिलं की पाटाच्या शपथविधीचा जो प्रयोग होता तो प्रयोग केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसांनी घडवून आणला होता. तेव्हापासून दोघांची घनिष्ठ मैत्री आहे. त्याच्यामुळे महेश लांडगेंना ह्यांचा पाठिंबा असेल असं वाटत नाही. मग तसं जर नसेल तर महापालिका निवडणुकीनंतर महेश लांडगेंचं काय स्थान राहील या सगळ्यामध्ये, हा पण एक महत्त्वाचा घटक याच्यामध्ये दिसणार आहे आपल्याला. अगदी बरोबर आहे. परंतु शेवटच्या दिवशी प्रचार रॅली झाली, अजित पवारांनी या ठिकाणी सभा घेतल्या. पुन्हा एकदा महेश लांडगे यांना टार्गेट करण्यात आलं. महेश लांडगे यांना प्रत्युत्तर दिलं. कुठंतरी सर्वसामान्यांचे जे मुद्दे आहेत ते भरकटलेले आहेत या दोघांच्या वादामध्ये. 100% या शहरातील सगळ्यात मोठे मुद्दे, मागं तुम्ही भाजपचा जाहीरनामा काढला, भाजप इथं सत्तेवर आली, त्याचं प्रमुख कारण होतं या शहरातली अनधिकृत बांधकामं. राज्यात सर्वाधिक अनधिकृत बांधकामं या शहरात आहेत. 2.25 लाख अनधिकृत बांधकामं त्यावेळेस होती. एकही बांधकाम पाडणार नाही, बांधकामं नियमित करू असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात काहीही झालं नाही. आज जवळपास 3.5 लाख बांधकाम आहे. माझी आजची माहिती अशी आहे, आता निवडणुकीचा काळ चालू आहे आणि वाल्हेकरवाडीमध्ये चिंतामणी चौकचा तो जो मेन रोड आहे DY पाटीलकडे येणारा, त्या रस्त्यासाठी 900 घरं पाडायची नोटीस निघालेली आहे. पवना नदीच्या पूर रेषेमध्ये येणारी 1900 घरं पाडायची नोटीस निघालेली आहे. त्यासाठी तर टेंडर महापालिकेने काढलेली आहे या निवडणूक काळामध्ये. आत्ता म्हणजे सरळ सरळ तुम्ही आम्हाला मतं द्या, नाही तर तुमची घरं पाडू, अशा प्रकारचा तो इशारा, ब्लॅकमेलिंग थोडक्यामध्ये. म्हणजे मूळ मुद्दे जे आहेत, घरं नियमितीकरणाचा बाजूला पडला. उलट पक्षी नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या नावाखाली 5,500 कोटींचा प्रकल्प राबवला, काढला आहे त्यांनी, प्रस्तावित मांडलेला आहे. त्यासाठी कर्जरोखे काढणार. या शहरामधला टॅक्सपेअरचा पैसा तुम्ही एक वर्ष जर टॅक्स भरला नाही तर तुम्हाला महिना 2% पठाणी व्याजाने, म्हणजे वर्षाला 24% आकारणी होते. आणि दुसरीकडे तुम्ही धू तिजोरी लुटली आहे. इथली जनता मुखी बिचारी आहे. त्याचं कारण असं आहे, पोटात ते सगळे लोक आहेत. आज जवळपास अजित पवारांनी जे गणित मांडलं त्या गणिताचं कुठेही उत्तर मिळालेलं नाही. जनतेचा अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, शहरातल्या अर्बन स्ट्रीट फुटपाथ, त्याला नागरिकांचा, वाहतूक पोलिसांचाही विरोध आहे. 1,000 कोटीचे अर्बन स्ट्रीट फुटपाथ तिथे केले गेले. प्राधिकरणाचा हरित सेतूमध्ये काय, हरित सेतूमध्ये तोच आहे. ते रस्त्यांचे गळे घोटले, तिथं फुटपाथ 20-20 फुटाचे गेले. मधले रस्ते डांबरी होते, ते सिमेंटचे गेले, ते सुद्धा मुळात तुम्ही भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडलेला आहे. माझा थेट प्रश्न आहे की 2017च्या अगोदर अजित पवारांच्या काळात कुठलाच भ्रष्टाचार झाला नाही का? कारण अजित पवार हे मी एकाही रुपयाचा किंवा एकाही चहाचा महानगरपालिकेचा मिंदा नाही असं स्पष्ट मत काल व्यक्त केलं. कुठलाच भ्रष्टाचार झाला नाही अजित पवारांच्या काळात. अजित पवार मुळात राष्ट्रवादीची सत्ता त्या काळात गेली, त्याचं कारण बेसिक ते भ्रष्टाचार आहे. भाजपने, मी स्वतः 2-3 मुद्दे त्यातले उपस्थित केले होते. 70 लाखाचं मशीन 2.25 कोटीला खरेदी केलं, HBOT. त्यावेळेस YCMचे डॉक्टर डीन होते, आनंद जगदाळे, त्यांना शेवटच्या दिवशी, निवृत्ती दिवशी सस्पेंड केलं. श्रीकर परदेशी आयुक्त होते, त्यांनी मला दाखवलं ते त्यांचं सस्पेन्शन लेटर. विठ्ठल रुक्मिणी मूर्ती हा साधा 40 लाखाचा विषय आहे खरेदीचा. 1450 रुपयाची विठ्ठल रुक्मिणी मूर्ती 3,950ला खरेदी केली. भ्रष्टाचार किरकोळ वाटतो, परंतु लोकांना तो भावला. या शहरामध्ये CNG गॅस दाहिन्या, अंत्यसंस्कारासाठी CNG गॅस दाहिन्या बसवायच्या होत्या. 13 लाखाची CNG गॅस दाहिनी 52 लाखाला बसल. त्याच्याशिवाय ते पचला तो भ्रष्टाचार. म्हणून अशा प्रकारच्या 5 गॅस दाहिन्या 2-2 कोटीला खरेदी करायचा प्रस्ताव होता. श्रीकर परदेशींना ते लक्षात आलं, त्यांनी तो हाणून पडला. ही सगळी जी प्रकरणं आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या काळातली आहेत. मूळ मुद्दा काय आहे, या शहराचं अर्थकारण संपूर्ण जे डबघाईला आलेलं आहे. या शहरामध्ये 9 वर्षात भाजपची सत्ता, 5 वर्ष 17 ते 22 त्यांची सत्ता, पुढचे 4 वर्ष प्रशासकीय राजवटीमध्ये झालेली प्रचंड लूट ही भाजपच्या मुळावर येणार आहे. कारण 9 वर्षामध्ये जे मागची सगळी वर्ष काढली आतापर्यंत, शहर 50 वर्ष झाले, 50 वर्षामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार या 4 वर्षात प्रशासकीय राजवटीत झाला आणि त्याच्यामध्ये भाजपचा भाग आहे. म्हणून अजित पवारांनी थेट प्रश्न केला की 9 वर्षातले बजेटची फिगर होती 60,000 कोटी, 20,000 कोटी त्यातले तुमचे पगार पाणी गेले, 40,000 कोटीचं काय खर्च दाखवा. अजित पवारांना अशा पद्धतीनं फार काही सभा घेण्याची पिंपरी चिंचवडमध्ये गरज नव्हती, वेळ आली नव्हती किंवा गरज नव्हती. आत्ता का वेळ आली का? मला वाटतं कमीत कमी 15 ते 20 सभा झाल्या असतील. 15 सभा झाल्या. त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकापैकी एकच महापालिका आहे जिथे अजित पवारांची सत्ता येऊ शकते. पुण्यात सुद्धा शक्यता कमी आहे. बाकी महापालिका सोडून द्या, तिथे राष्ट्रवादी किती आहे काय तो विषय बाजून सोडा. ही एकमेव महापालिका आणि 25 वर्ष तिथं त्यांनी सलग राज्य केले, एक हाती राज्य केलेलं आहे. त्यांचे फॉलोअर्स फार मोठ्या प्रमाणावरती आहेत.
त्यांचेच लोक तिकडे गेले, भाजपची सत्ता आली. मागच्या वेळेस अजित पवारांचे लोक त्यांच्यातले जे 85 नगरसेवक 30-40 लोक तिकडे गेले म्हणून भाजप सत्तेत झाले. भाजपचं इथं स्वतःच आहे काय? भाजपच्या आयडियोलॉजीचे किती नगरसेवकाचे 15-16 सुद्धा सापडणार नाही. आतासुद्धा 27 नगरसेवक माजी नगरसेवक तिकडे गेले. किती लोक मूळचे भाजपचे, भाजपच्या संस्कारामधले कोणी नाही आहे. भाजपचं तंत्र आहे डिवाईड अँड रूल. समोरचे छोटे छोटे पक्ष त्यांचे तुकडे करा, ते संपून टाका, हे भाजपचं तंत्र आहे. म्हणून शिवसेना फुटली, 3 वर्षांनी निकाल नाही. राष्ट्रवादी यावर फुटली, 3 तुम्हाला वर्षांनी वाटतं निकाल अजित नाही. पवारांनी नाराजी व्यक्त पण केली अनेक इंटरव्ह्यूमध्ये. आणि अजित पवारांच्या अस्तित्वाचा प्रश्न म्हणून तिने इथे लक्ष घातलं आहे. जर इथलं अजित पवारांची महापालिका हातातून गेली तर पुढचं अजित पवारांचं अस्तित्व फक्त पुणे जिल्हा परिषदेपुरतं लिमिटेड राहतं. राज्यामध्ये किती जिल्हा परिषदा, किती महापालिका, किती नगरपालिका त्यांच्या हातात आहे. नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 12पैकी 10 त्यांच्या हातात आहेत. म्हणजे त्यांचं अस्तित्व अजून तिथं कायम आहे पुणे जिल्ह्यामध्ये. भाजपचा कट असा आहे अजित पवारांना बरोबर ठेवायचं, परंतु हळूहळू पुणे जिल्ह्यातलं पवारांचं अस्तित्व संपुष्टात आणायचं. त्या कटाचा भाग अजित पवारांना लक्षात आला म्हणून अजित पवारांनी इथं जीव टाकला. 15 सभा घेतल्या, रॅली घेतल्या, हिंदू मुस्लिम ख्रिश्चनांच्या सभा घेतल्या, मुस्लिमांच्या सभा घेतल्या, अगदी उद्योजकांच्या घेतल्या. हे सगळं इतकं बारकावी लोकसभा विधानसभेला होतात. तुम्ही म्हणताय की 15 सभा झाल्या, अगदी सगळ्यांच्या बैठका झाल्या, म्हणूनच कदाचित जे राजकीय सल्लागार आहेत अरोरा त्यांच्या ऑफिसवर जाऊन पोलिसांनी झाडाझडती घेतली. क्राईम ब्रँचचं युनिट त्या ठिकाणी पोचलं होतं. म्हणजे काल शेवटचा दिवस होता, सगळ्यांची भाषणं झाली, प्रेस कॉन्फरन्स झाल्या आणि रात्री त्यांच्या सल्लागाराच्या ऑफिसवरती अशा पद्धतीनं एक झाडाझडती घेण्यात आली पुणे पोलिसांकडून. याला नेमकं काय म्हणायचं? नाही हो, भाजपचं तंत्र आहे. आज किरीट सोमय्या सांगतात, आज व्हॉट्सअपला मी सकाळी सोशल मीडिया पाहिलं, किरीट सोमय्या सांगतात की 70 लाख कोटीची जी सिंचन घोटाळ्याची फाईल माझ्या कपाटात बंद आहे. त्याच्या खालच्या सोशल कमेंट वाचा लोकांच्या तुम्ही. मग जनतेचा सेन्स काय तो लक्षात. लोकांनी इतके गलिच्छ भाषेत सांगितलं आहे तुझ्या नागडेपणाच्या कॅसेटसुद्धा आमच्याकडे फाईल बंद आहेत. म्हणजे थोडक्यात भाजप काय करतं आहे, असे सगळ्यांच्या फायली तयार करायच्या, त्याला आपल्याकडे आणायचं, तो जोपर्यंत ऐकतो तोपर्यंत त्याचा फाईल बंद ठेवायच्या, नाही ऐकत म्हटल्यावर ती फाईल ओपन करायची. हे ब्लॅकमेलिंगचं तंत्र भाजपचं नेत्यांचं जनतेच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे आता अजित पवारांच्या बाबतीत तो झाला. काल डिझाईन बॉक्सवरती जो छापा पडला, छापा नाही म्हणजे फक्त चौकशी झाली, झाडाझडती. हे निव्वळ भाजपकडून छळवणुकीचं तंत्र आहे. मी जर कठोर बोलतोय उद्या मला सुद्धा अटक करतील ती. म्हणजे नाही, पत्रकारांना ते सगळ्यांच्या मुसक्या आवडतात. माध्यमामध्ये जे पत्रकार कठोरपणे सत्ताधारी पक्षाला विचारत होते त्या सगळ्या पत्रकारांच्या मुसक्या मानल्या, त्यांना खोटे नाटे आरोप करून त्यांना तिथून मालकांना सांगून काढायला लावलं. असे अनेक प्रकार झालेत. खरी परिस्थिती. सत्तेसाठी ते वाटेल ते करतात, ते तुमचा जीवसुद्धा घेतील. आता त्यांनी इथे उमेदवार राजकारणासाठी सगळे गुंड मोकळे सोडलेले आहेत. कारण शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत. पैशाचा भडीमार वापर चालू आहे. 10,000 रुपये तुमच्या घरात आणून टाकतात. नाही, याच्यामध्ये बघा ही निवडणूक जी आहे ना मुद्द्यावरनं गुद्द्यावर आलेली आहे. कारण पहिली गोष्ट की या निवडणुकीमध्ये जे मुद्दे पाहिजे होते, लोकांचे प्रश्न मांडायला पाहिजे होते, ते लोकांचे प्रश्न बाजूला राहिले. एक प्रकारे महेश दादांनी आरेतुरे केलं का अजितदादांनी पण त्याला मग मी तुला बघून घेतोची भाषा वापर. शेवटच्या दिवशी तर अजितदादांनी सगळंच काढलं. म्हणजे सुरुवात महेशदादाच्या करिअरचं सगळंच त्यांनी लोकांना जाहीरच करून टाकलं की महेशदादांनी काय काय केलं, कसं केलं, काय केलं. तर ही निवडणूक अशा प्रकारे झाली ती वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी झालेली आहे. राजकीय एकमेकाला खच्ची म्हणजे सर्वसामान्यांचे मुद्दे बाजूला राहिले आणि हे वैयक्तिक पातळीवरती टीकेसाठी म्हणजे अजित पवारांचंही चुकलंय आणि महेश लांडगे यांचंही चुकलंय. बरोबर तसंच झालेलं आहे. कारण या प्रकारे लोकांचे जे प्रश्न पाहिजे होते, जे पाण्याचा प्रश्न पाहिजे होता, त्या पाण्याच्या प्रश्नावर फक्त आम्ही हे करू एवढं सांगितलं. पाणी प्रश्न तुम्ही कसा सोडवणार हे नाही सांगितलं. तुम्ही वचननामा दिला. आता याच्यामध्ये बघा की भाजपनं 2 वचननामे दिले, जे जाहीरनामा 2 आहेत. म्हणजे याचा अर्थ भाजपचा अंतर्गत जो प्रश्न आहे तो चव्हाट्यावर आला. महेशदादांनी वेगळा मांडला, शंकरशेठ जगतापांनी वेगळा मांडला. मग हे दोन्ही प्रकारे म्हणजे भाजपमध्ये अंतर्गत जो गटबाजी आहे ती स्पष्ट दिसून येते. तिकडं आमदार अमित गोरखेंचा त्यांचा वचननामा संकल्पनामा वेगळा. म्हणजे हे प्रकार काय आहेत? अख्ख्या शहराचा भाजप पक्ष म्हणून तुम्ही तिघांनी एकत्र मिळून संकल्पनामा मांडायला पाहिजे होता. जो काय असेल तो जाहीरनामा मांडायला पाहिजे होता. ते तसं दिसत नाही. म्हणजे हे एक प्रकारे भाजपचीच लोकंसुद्धा महेशदादा मदत करत नाही का असं यावरून दिसतं याच्यावरून. त्यामुळे एकमेकांच्या आरोपाच्या ह्याच्यातच ही निवडणूक गुरफटलेली दिसते. आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे? 3रा जाहीरनामा येणार होता, त्यासाठी आयोजित केलेली पत्रकार परिषद सुद्धा भाजपने रद्द केली. तुम्हाला आठवते का? हां. मग हे सुद्धा बघा की आता भाजपवर एवढे आरोप झाले, जे भाजपने 2017मध्ये 5 वर्षात आणि प्रशासकीय राजवटीमध्ये जे कामं केली त्या कामांवर जे आरोप झाले त्या आरोपाचं खंडन भाजपने आजपर्यंत शेवटपर्यंत केलेलं नाही.
हे मला खंडन वाटतं का काल केलं महेश नाही? लांडगे यांनी जी- पत्रकार परिषद घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांच्या शैलीमध्ये उत्तर दिलं की जर आरोप केले आहेत भ्रष्टाचार तर त्याचे पुरावे द्यावेत. मग भाजपनं 2017ला जे आरोप केले त्याचे भाजपनं पुरावे आजपर्यंत दिले का? विठ्ठल रुक्मिणी घोटाळा झाला त्या घोटाळ्यामध्ये 25 लाखाचा विषय होता, जो आयुक्तांच्या अखेरीत पण नव्हता विषय, तो अतिरिक्त आयुक्तांच्या अखेरीत विषय झाला होता. 25 लाखाच्या विषयावरनं त्यांनी देवाला सुद्धा चोरलं म्हणून त्यांचा प्रचार केला. देवाच्या मूर्तीवर पण घोटाळा केला, म्हणजे ह्यांना देवसुद्धा पुरेना असा प्रचार केला. मग त्याच्यावरनं लोकांना भावलं. ते एक धार्मिक राजकारण आणि मुद्द्याचं देवाच्या ह्याच्यावरनं राजकारण केल्यामुळे लोकांना भावलं आणि त्यामुळे लोकांनी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे मतदान केलं. अजित पवारांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे. सुनेत्रा पवार या ठिकाणी आल्या, रोहित पवार आले, सुप्रिया सुळे कुठं दिसले नाहीत. ॲक्च्युली ते मला वाटतं आता सुप्रिया सुळे नाही दिसल्या, पण रोहित पवार दिसले. त्याच्यानंतर अमोल कोल्हे इथं ठाण मांडून होते. सुप्रिया सुळेंनी राज्यभर दौरे केले, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत हा त्यांना जो संदेश द्यायचा होता तो दिला आहे. सुप्रिया सुळे इथं आल्या, त्यांचा काय ही त्यांची अंतर्गत बाब असू शकते, पण जो मेसेज जायचा होता की दोन्ही राष्ट्रवादी आणि या शहरात 2 राष्ट्रवादी एकत्र येणं ही इथल्या कार्यकर्त्याची भूमिका होती आणि त्या 2 राष्ट्रवादी एकत्र आणण्यावर त्यांचा भर होता, म्हणून सुप्रिया सुळे दिसल्या नसाव्यात असं मला वाटतं. ही एकंदरीत बघता राष्ट्रवादीने जो राष्ट्रवादीवर 2017ला आरोप झाले होते ते आरोप बघता त्याच मुद्द्यावर परत राष्ट्रवादींनी रान उठवलं भाजपच्या विरोधात. म्हणजे 9 वर्षाची सत्ता असेल इथे आणि राष्ट्रवादीला जरी दाखवायचं असलं की आम्ही म्हणजे सामान्य नागरिकांनी केंद्राप्रती केली, पण ही त्यांना फक्त म्हणजे पालिका कशी आमच्याकडे राहील हाच प्रयत्न राष्ट्रवादीचा इथं दिसून आला आणि भाजपला जेवढे आरोप झाले किंवा काय याला उत्तर देता आलं नाही, त्यामुळे प्रचंड भाजप बॅकफुटवर गेली आहे. असं तरी आत्ता काय परिस्थिती आहे सध्या दोन्ही समसमान आहेत. जो पहिला वारा होता की भाजपच सगळीकडं पॉझिटिव्ह राहील, भाजपचे चांगले नगरसेवक होईल, पण आत्ता ती परिस्थिती राहील नाही. हे ज्या मागच्या 10 दिवसातलं वातावरण, अजित पवारांच्या 15 सभा असतील, अजित पवारांची जी राष्ट्रवादीची दोन्ही राष्ट्रवादीची लोक इथं ठाण मांडून होती, मग वेगवेगळे मेळावे घेणे असतील, बैठका घेणे असतील, सभा घेणं असतील, तितकं राज्यातलं भाजपचं नेतृत्व इथं दिसलं नाही. इथल्या स्थानिक पातळीवरचं जे नेतृत्व त्यांनी बैठका घेतल्या, प्रभाग गेले, ओम टू ओम गेले, पण जे राज्यातल्या नेतृत्वाकडनं त्यांना साथ मिळणं अपेक्षित होतं ती भाजपच्या नेतृत्वाला मिळाली नाही आणि ती राष्ट्रवादीला मिळाली. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचं पारडं जे पहिल्या दिवशी होतं त्यापेक्षा तरी आत्ता जड झालं असं दिसतंय. मुळात जे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये अनेक जे विनिंग नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक ते गेलेले आहेत, पण त्यांची आज अशी परिस्थिती आहे की ते विन होतात की नाही असा प्रश्न पडलेला आहे. केवळ आत्ता जुने आपले ऋणाबंध जोपासत भाजपमध्ये जाऊन स्वतःला तिकीट मिळवून निवडून येण्यासाठी प्रयत्न केला आणि मग असं असताना मात्र दुसरीकडं ज्यांनी 5 वर्ष भाजपसाठी काम केलं, ज्यांनी भाजपमध्ये ते भाजपच्या सत्ताकाळातले 5 वर्ष आणि नंतर प्रशासकाच्या काळात ग्राउंडवरती पक्षाचा झेंडा पोहोचवला, पक्षाचं चिन्ह पोहोचवलं की आम्ही इच्छुक आहोत, परंतु त्यांना तिकीट न मिळता जे आयत्यावेळी पक्षात आले त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्याच्यातनं मग त्यांच्या अनेकांमध्ये नाराजी निर्माण झाली किंवा अनेकांमध्ये पक्षाचं काम आता आपण कसं करायचं असाही अनेकांना म्हणूनच प्रश्न आहे. यामधून जो सर्वे आता होत आहे त्याच्यामध्ये असं दिसतंय की विनिंग जे कॅन्डिडेट आहेत ते धोक्यात आहे त्यांची सीट असं दिसतंय. मग त्याला हीच कारण आहेत ना, मी जे सांगतोय ते मुळात आता काही तिकीटं जी अचानक बदलली गेली त्याच्यामुळं जे भाजपमध्ये चांगले जे निवडून येण्याच्या याचे होते, पात्रतेचे होते, त्या नोकरसेवकांना किंवा त्या लोकांना तिकीटं मिळाली नाहीत जे आयत्या वेळी पक्षात आले. त्याच्यामुळे याचा फटका निश्चित भाजपला बसू शकतो. या सगळ्यामुळं क्रॉस वोटिंग होऊ शकतं अनेक प्रभागामध्ये, जसं की आपण चिंचवड गावामध्ये बघतोय. अपक्ष उमेदवार हे विद्यमान नगरसेवक होते पाठीमागच्या वेळेस भाजपचे, त्यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांना अपक्ष लढावं लागलं. तिथं तसं होऊ शकतं. प्राधिकरणामध्ये तसं शक्यता वर्तवली जाते. अनेक प्रभागांमध्ये जवळपास 20 प्रभागांमध्ये अशी स्थिती आहे की क्रॉस वोटिंग होऊ शकतं. अजितदादाचा बालेकिल्ला म्हणून ज्या पिंपरी चिंचवडला म्हणवलं जात होतं तिथं अजितदादांना मेजॉरिटीच्या जवळसुद्धा जाता आलं नाही. जेवढ्या जागा होत्या त्याच्या अर्ध्यावरती ते राहिले आणि ती सल अजितदादांना आजही आहे. तुम्ही त्यांच्या एकंदरीत भाषणांमधून जर बघितलं ती सल आहे. दुसरी गोष्ट, आत्ता ते भाजपसोबत सत्तेत जरी असले तरी राज्यात आणि केंद्रात ते ज्यावेळेस सरकारमध्ये आहेत त्यावेळेस स्वतःचं म्हणजे जिथं आपलं गाव आहे, जिथं आपलं ग्राउंड आहे, ते ग्राउंड चांगलं ठेवणं हे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना गरजेचं आहे. ते ग्राउंड दाखवण्यासाठी ते लढत आहेत असं मला वाटते. दुसरं, त्यांनी जिल्हा परिषदेला त्यांनी चांगली म्हणजे राष्ट्रवादीच्या जागा जिंकून आणल्या. तेच त्यांना असं वाटतं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर आपण महानगरपालिकेमध्ये चांगल्या जागा निवडून आणल्या, कदाचित सत्ता आणली तर त्याचा फायदा आपल्याला राज्यातली आपली जी ताकद आहे ती किंवा इतर म्हणजे हेच
निवडणुकीमध्ये किंवा राजकारणामध्ये एक गोष्ट म्हणजे डोकी मोजली जातात आणि ती डोकी कशी वाढतील पुणे महापालिकेमध्ये, पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये, याचा जास्तीत जास्त प्रयत्न अजितदादा करताना दिसतात आणि तेच भाजप करताना दिसते. आणि दुसरीकडं या निवडणुकीमध्ये असं एकंदरीत जे काही वातावरण झालं आहे, भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल किंवा शहरातले जे पाण्याचा, प्रदूषणाचा, वाहतुकीचा, हे मुद्दे निवडणुकीमध्ये आले त्या पद्धतीने. म्हणजे काहींनी जाहीरनाम्यातनं आले, काही बोलण्यातनं आले, काहींनी आम्ही फक्त विकासावर बोलतो, भ्रष्टाचारावरती नाही, म्हणजे या वेगवेगळ्या पद्धतीने आले. परंतु ह्या मुद्द्याच्या आधारे असं म्हणजे एकंदरीत जे काही वातावरण झाले निवडणुकीत, त्याच्यावर मला एक असं वाटतं की महानगरपालिकेत चांगला विरोधी पक्ष तरी मिळेल एवढी अपेक्षा आपल्याला मांडता येईल. पूर्ण निवडणूक गेली, एक 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. आका, जे नेहमी अजित पवारांनी म्हटलं, त्यानंतर बोका, भ्रष्टाचाराचा महेश लांडगे, हे बरबटलेला बोका आहेत असं म्हटले रोहित पवार. आम्ही काय बांगड्या भरल्या. आका, बोका, बांगड्या, वैयक्तिक राजकारण झाले सगळं. अगदी मी तुम्हाला सांगितलं तसं दोघांनी गृहीत धरलं की एकमेकावरती तुटून पडल्याशिवाय महापालिकेत आपली सत्ता येणार नाही. दादांनी गृहीत धरलं की इथली भाजपचे बाकीचे सगळे शून्य आहेत. म्हणजे अमित गोरके असतील, उमाताई असतील, शंकर जगताप असतील, ह्यांच्यावर टीका करून काही फायदा नाही आणि हे काय आपल्याला उत्तरं पण देणार नाहीत. मग उत्तर आपल्याला कोण देईल? महेश लांडगे. आणि आयतं सावज आपल्या डिवसनं आणि आयतं सावज आपल्या टप्प्यात येईल आणि मग आपण त्याच्यावरती कालचं वक्तव्य बघा तुम्ही. महेश लांडगे हा नासका आंबा आहे, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून नाही दिला तर मी पवारांची अवलाद सांगणार नाही, नाव नाही, अवलाद सांगणार नाही. अशा प्रकारची भाषा काल अजितदादांनी वापरली आणि महेश लांडगेंनी पण या सगळ्या आरोपांना तितक्याच समर्पक उत्तरं दिले की अजितदादा म्हणतायत की महापालिका यांनी कर्जबाजारी केली, कर्ज रोखे म्हणजे एक प्रकारचं कर्जच असतं. त्याच्यावर महेशदादांनी दिलेलं उत्तर अतिशय समर्पक होतं की मग कर्ज रोखे काढण्यासाठी जो कार्यक्रम मी केला होता आणि त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाची घंटा वाजवायला दादा तुम्ही कसे होतात? पवार होते मुंबईत, अजित पवार मुंबईत होते. त्या मुद्द्यावरती अजित पवारांना समर्पक उत्तर देता आलं नाही. दादांची पण गडबड झाली. दादा म्हटले शेवटी आम्ही मंत्रिमंडळामध्ये एकत्र आहोत त्यामुळे ते करावं लागतं. पण मग दादांचा त्यावेळेस जर कर्ज रोख्यांना विरोध होता तर दादांनी भावना व्यक्त करणं गरजेचं होतं त्या कार्यक्रमामध्ये की आज या कार्यक्रमामध्ये मी देवेंद्रजींबरोबरची जरी असलो तरी अशा प्रकारे कर्ज रोखे काढणं, वारंवार महापालिकेला कर्ज काढावं लागणं वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी, हे काही योग्य नाही. आपण उत्पन्नाचे अन्य स्रोत शोधले पाहिजे असं दादांनी तिथे बोलणं गरजेचं होतं. महेश दादांनी हे जे 2 मुद्दे उपस्थित केले ते सुद्धा समर्पक आहेत. फक्त त्यांची भाषा शैली ढासळली. कुठल्या तरी गावातला गुंड बोलतोय अशा प्रकारची भाषा झाली. अरे तू रे आणि तू मग येऊन इथं आम्हाला बघून घ्यायची भाषा करतो, मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का, या महिला ह्याच तुला बांगड्या भरतील, अशा स्वरूपाचं जे वक्तव्य. ही नळावरची भांडणं, महिला ज्या प्रकारे भांडणं करतात, एकमेकीच्या झिपऱ्या ओढतात, भांडणं करतात, अर्वाच्य शिवेगाळ करतात, तशा स्वरूपाची या दोघांची नळावरची भांडणं चालली काय असं लोकांना वाटलं. कुठे लोकांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे असं वाटलं. ही कामं फडणवीसांनी सांगितली, खरंच ती कामं शहराच्या विकासासाठी भाजपने केली, ते विसरता येणार नाही. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असेल, भामास्केडचं काम असेल, भले कुठल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असेल, पण ही कामं केली हे महेशदादांनी स्मरण करून देणं गरजेचं होतं, पण ते फडणवीसांना द्यायला लागलं. दुसरी गोष्ट, भाजपवरती अजितदादांनी जे आरोप केले त्याचं अगदी फडणवीसांनी सुद्धा उत्तर दिलं नाही. मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांचं दायित्व आहे की शेखर सिंहांनी जर भ्रष्टाचार केला तर त्यांना अंकुश ठेवण्याचं काम मुख्यमंत्र्यांचं होतं. हे सगळे मुद्दे बरोबर नाही, मग याला उत्तर दिलं नाही आक्रमक भाषेमध्ये, त्याचे परिणाम कदाचित भाजपला भोगावे लागू शकतात. म्हणजे आता शेवटच्या क्षणी आत्तापर्यंत कोण वर चढे असं वाटतं तुम्हाला? आत्ताच्या प्रचारामध्ये एकट्या माणसाने भाजपला घाम फोडलाय. अजित पवारांनी, म्हणजे त्यांच्या जोडीला रोहित पवार आले, त्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे आले, सुनित्रा पवार आले. सुनित्रा पवार हे अतिशय सॉफ्ट नेते आहेत, म्हणजे मी भेटलोय त्यांना, पण अमोल कोल्हेंनी आणि ह्यांनी मात्र घाम फोडला आणि दादांनी वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे उपस्थित करून सांभाळून बोलायला लागतं. पण तरी पण दादांनी यावेळेस डॅशिंगली सगळा प्रचार केला आणि विजय मिळाला तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकानेही नाचता कामा नये, आम्हाला विजय मिळाला. हा विजय फक्त अजितदादांचा आणि इथल्या लोकांचा आणि अमोल कोल्हेंसारख्या डॅशिंग नेत्यांचा असेल, एवढंच तुम्हाला सांगतो.
कोण आहे सरस? अगदी थोडक्यात. अगदी थोडक्यामध्ये सुरुवातीला वाटत होतं आम्हाला फक्त भाजप सत्तेत येईल, आता तशी परिस्थिती राहिली नाही. आता राष्ट्रवादीसुद्धा सत्तेत येऊ शकते, इथपर्यंत ही लढत आलेली आहे. मनसेचे 2 येतील, शिवसेनेचे 2 येतील, ठाकरेंच्या आपल्या शिंदेचे शिवसेने, ठाकरेंच्या शिवसेनेचं मला काहीच सांगता येत नाही. काँग्रेस 0, ठाकरेंची शिवसेना 0, आला तर एखादा अपक्ष राजू गावडेसारखा येऊ शकतो. त्याच्यामध्ये भाजपला ज्या 77 जागा मिळाल्या होत्या आणि 5 अपक्षांचा पाठिंबा होता, भाजप निम्म्यावरती येऊ शकते आत्ता, अशी परिस्थिती. म्हणजे 100 पारचा 125 पारचा जो नारा आहे तो पोकळ ठरत आहे. नाही, संपलं 100. भ्रष्टाचाराच्या एकाही आरोपाला त्यांनी उत्तर दिलं नाही, हे जनतेला बिलकुल आवडलेलं नाही. जनता म्हणते ह्या आरोपांचं काय, ते एकही उत्तर देत नाही, ते भलतीकडे जातात बांगड्या आणि फांगड्या. त्याचं काय करायचं? आता भाजपवर केलेल्या आरोपांचा भाजप एकही ओळीचा खुलासा करत नाही, त्याचे परिणाम भाजपवर संभवतात. राष्ट्रवादी सत्तेत येऊ शकते. अगदी थोडक्यात. नाही, आता बघितलं ना तुम्ही तर महापालिकेच्या ह्याच्यामध्ये ना की आता राष्ट्रवादीची सत्ता येण्याचे चान्सेस खूप वाढलेले आहेत. कारण जे भाजपचा निगेटिव्ह सुरुवातीला त्यांनी 100 पारचा नारा 100 पारचा नारा दिला होता. त्याच्यानंतर एक राहुल कलाटांच्या प्रवेशानंतर त्यांनी 125 पारचा नारा दिला. पण 125 पारचा नारामध्ये सुद्धा आमदारांमध्ये सुसंगतता होती. एक आमदार 125 पार म्हणतो आणि एक आमदार 100 पार म्हणतो. नंतर हेच आमदार आता म्हणायला लागलेत की अरे आपण 50पर्यंत येतोय का नाही, अशी त्यांची शाश्वती झाली. कारण ते इतके घाबरलेले आणि याच्या मनस्थितीत आहेत की आपण 100 तर जातोय का नाही, एवढी त्यांच्या मनामध्ये भीती झाली. आणि हे जरी नगरसेवक आता जरी निवडून आले, राष्ट्रवादीची सत्ता किंवा भाजपची सत्ता, 3 वर्ष यांना 1 रुपया मिळणार नाही. कारण तिजोरीत 1 रुपया नाही शिल्लक. कर्जबाजारी आहे. 3 वर्ष ह्यांना कुठल्याच विकास कामांना रुपये मिळणार नाही. त्यामुळे हे आता जरी निवडून आले तर लोकांना 3 वर्ष खडखडाटच असणार आहे. ज्ञानेश्वर, अगदी थोडक्यात. मागच्या वेळी जे भाजपचे नगरसेवक होते तेवढे येतील का नाही याची शाश्वती नाही. राष्ट्रवादी यावेळी बूम मारेल, फक्त सत्ता कोणाची येईल हे आणखी चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे. पण अजित पवारांनी जी पहिल्या दिवसापासून जी बॅटिंग केली आहे, अजित पवार याच्यातले राजकारणातले पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी तरी सचिन तेंडुलकर ठरलेत हे म्हणणं आत्ताच्या घडीला तरी योग्य आहे. कोण आहे सचिन तेंडुलकर? सचिन तेंडुलकर कोण आहे? अजितदादा, जसं ज्ञानेश्वर म्हणतो तसं अजितदादांनी सरांनी सांगितलं तसं सुरुवातीपासून शेवटच्या प्रचार सभेपर्यंत अजितदादा पूर्णपणे म्हणजे भाजपच्या विरोधात प्रचारामध्ये फोकस राहील. आणि आत्ता म्हणजे जसं आत्ता विषय झाला की आरोपांना उत्तर देणं, भाजपकडून आरोपांना उत्तर देणं अपेक्षित होतं, ते त्यांनी दिलं नाही. त्याचं कारण असं आहे की जर उत्तर द्यायला गेले तर परत ग्राउंडवरती नेमकं काय झालं आहे, काम आहे का नाही जागेवर हे बघायला सुद्धा तिथं त्याचे म्हणजे बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल असा जो प्रकार आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळे त्या अडचणीच आहे. त्यांनाही माहिती आहे काही गोष्टींमध्ये नाही आपल्याला नेमकी उत्तर देता येणार. आणि त्याच्यामुळेच तुम्ही बघा पूर्ण अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 मोठ्या पत्रकार परिषदा घेतल्या, एवढ्या सभा घेतल्या, त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला. परंतु भाजपकडून कुणीही एकही पत्रकार परिषद मोठी ज्या पद्धतीने उत्तरं देण्यासाठी घ्यायला पाहिजे ती घेतली नाही. जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली, त्याचा निरोप पत्रकारांना पाठवला. परंतु तुम्ही जर त्याची रद्द करण्याची वेळ बघितली तर पहाटे 4 वाजता ही पत्रकार परिषद रद्द करण्याचा मेसेज मेलवरती आला. म्हणजे याच्यातनं नेमकं भाजपला उत्तरच द्यायची नव्हती का, आणि जे काही चाललंय ते फक्त चालू द्यायचं होतं, प्रचार संपवायचा होता, असं सगळं होतं का, असं एक हे आहे. आणि दुसरं, ही निवडणूक जसं आपण सगळे म्हणतो की भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती प्रचंड चर्चेत गेली. 2017ची निवडणूक अशीच गेली. अजितदादांना महापालिकेची सत्ता भ्रष्टाचारामुळं, त्या आरोपांमुळे गमवावी लागली. आज भाजपवरती सुद्धा तीच वेळ आलेली आहे. की वेळ आलेली म्हणण्यापेक्षा त्यांना त्याच्यामुळं म्हणजे त्याला सामोरं जावं लागलं, त्या टीकेला, एवढ्या आरोपांना, बदनामीला सामोरं जावं लागलं. याच्यानंतर जो कोणी महानगरपालिकेत सत्तेत येईल त्याला ही काळजी घ्यावी लागेल. आयुक्त, अधिकारी, कुणी असेल, काय कारभार करतात त्याच्याकडे नाही, त्यांना पारदर्शक लोकांना हमी द्यावी लागेल की आम्ही पारदर्शक कारभार करू, आम्ही चुकीचा कारभार होऊ देणार नाही. लोकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न. म्हणजे अजितदादांनी आता मोफत बस प्रवास आणि मेट्रो प्रवासासारखं मोठं आश्वासन दिलं, दररोज पाण्यासारखं आश्वासन दिलं, ते तुम्हाला पाळावे लागणार आहेत नंतरच्या काळामध्ये. याच्यासाठी काम करावं लागणार. एक मुद्दा आहे की महापालिकेच्या इलेक्शनमध्ये जेव्हा आचारसंहिता लागणार होती, त्या आचारसंहितेच्या काळामध्ये राजकीय दबावापोटी जवळपास 3000 कोटीची कामं स्टँडिंगच्या सभेपुढे ठेवली होती. पण 3000 कोटीमध्ये एक काम त्याच्यामध्ये 1300 कोटीचं होतं, एक काम 1200 कोटीचं होतं, काही कामं 100 कोटीची होती. तर 3000 कोटीचं जर निवडणुकीच्या अगोदर ही कामं स्टँडिंगच्या मंजुरीला ठेवली असतील
ते कामं ऐन वेळी आयुक्तांनी म्हणजे आयुक्तांनी त्या सभेतून काढता पाय घेतला आणि ती कामं आज ही तशीच पेंडिंग पडली. म्हणजे याचा अर्थ की इलेक्शन लागायच्या आधी भाजपचा हा डाव होता का, अशी पण ह्याच्यामध्ये शाश्वती शंका आहे मला. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे आणि काही तासातच याचा निकाल लागणार आहे. परंतु ही जी निवडणूक आहे ती थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे अशीच राहिलेली आहे. आरोप प्रत्यारोप झाले, परंतु या आरोप प्रत्यारोपामध्ये जनता कुणाला कौल देणार आणि कुणाला सचिन तेंडुलकर करणार हे काही तासातच समजणार आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.